शाळा मूल्यांकन आराखडा आपण सहजरित्या आपल्या मोबाईलद्वारे भरू शकतो। त्यासाठी आपण आपल्या मोबाईलद्वारे प्ले स्टोअरवरून स्कॉप हा ॲप नावाचा डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर आपण अशा प्रकारे तो ॲप आपल्याला दिसायला लागेल। त्यानंतर गूगल प्ले स्टोअरवरून स्कॉप नावाचं डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ॲप हा दिसेल। त्यामध्ये असे मानके दिसणार, यूजर आय डी आणि पासवर्ड, शाळेची ईमेल टाकून टीचरचा मोबाईल टाकून आपण ते आपला लॉगिन आय डी करू। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे माहिती दिसेल आणि नंतर इथे एक आयकॉन दिसायला लागतील। ही सहजरित्या आपल्या मोबाईलवरून ओपन होते। ही मानके दिसायला लागतील। असे एकूण 128 मानके आहेत। त्यामधले काही मानके आपल्याला लागू नाही, तिथे लागू नाही हा नमुना निवडायचा आहे। तर यांच्यावर आपल्याला या मानकामध्ये गूगल ड्राईव्हमधून फोटो घ्यायचे आहेत। गूगल ड्राईव्हमधून फोटो घेत असताना आपल्या गॅलरीमध्ये जे काही फोटो असतील ते अगोदर गूगल ड्राईव्हमधून ते गॅलरीमधून ते फोटो गूगल ड्राईव्हमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत। गॅलरीमधून जे काही फोटो आहेत ते फोटो आपल्याला क्लिक करून त्यांना शेअर करून गूगल ड्राईव्हवर त्यांना ते शेअर करायचे आहेत। बघा, शेअर ऑप्शन दाबले, शेअरवरून ते गूगल ड्राईव्ह ऑप्शन निवडून ह्या गूगल ड्राईव्हवर आपल्याला शेअर करायचे आहे। आपण याला मानक नंबर वगैरे नाव देऊ शकतो। या ठिकाणी मानक 1, मानक 2, मानक 3 त्यानुसार आपण फोटो एकत्र करून ते त्यांचं आपण नाव देऊ शकतो। आता मी इथे नाव दिलेलं नाही आहेत, सरळ सरळ फोटो डाउनलोड केलेले आहे। अशा प्रकारे ते फोटो शेअर झाले गूगल ड्राईव्हमध्ये। त्यानंतर पुन्हा आपल्याला स्कॉपच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि जो मानक लागू आहे त्याला क्लिक करून खाली आपल्याला ब्ल्यूइश जे पट्टी दिली त्या ठिकाणी ते लिंक पेस्ट करायची आहे। गूगल ड्राईव्हमधून फोटोची आपण लिंक कॉपी केलेली होती, ती शेअर लिंक इथे पेस्ट करायची आहे आणि सबमिट करायची आहे। अशा प्रकारे एक एक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरून सहजरित्या आपण आपला स्कॉपची माहिती पूर्णपणे भरू शकतो आणि त्याच्यामधून आपल्याला सर्टिफिकेट पण डाउनलोड करता येते। आपल्या शाळेला किती मार्क मिळाले असे एक एक फोटो डाउनलोड करून आपण आपल्या शाळेचा स्कॉपचा पूर्णपणे माहिती सहज मोबाईलवर भरू शकतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक